ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आमच्या दुसऱ्या प्रश्नावरती प्रतिक्रिया काय आल्या ते आपण पाहणार आहोत आमच्या मीडिया सेंटरला. दुसरा प्रश्न आज जो आम्ही विचारलेला होता त्या अनुषंगाने दीपक मानसिंगे म्हणतायत, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे, म्हणून विरोधी पक्ष नेता निवडला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं बाळकृष्ण खेडकर म्हणतायत, 2 उपमुख्यमंत्री असू शकतात तर विरोधी पक्षनेतेपद का नसू शकतं, अशा आशयाची त्यांची कमेंट होती. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अभय कुलकर्णी यांची आहे, विधिमंडळाचे संकेत पाळण्याचा प्रश्नच येत नाही, हम करे सो कायदा अशाच पद्धतीने मनमानी कारभार सुरू आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढची प्रतिक्रिया आहे योगेश सावंत यांची फेसबुकवरनं, एखाद्या राज्याचा कारभार ज्या विधिमंडळातून चालतो तिथे लोकशाही बळकट ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता सर्वात प्रभावशाली माध्यम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया निलेश पाटील यांची आहे, हा नंबरांचा खेळ आहे, नंबर आणा आणि व्हा विरोधी पक्षनेता असं ते म्हणतात. सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद आवश्यक आहे, तसं नाही झालं तर मनमानी कारभार चालून लोकशाही धोक्यात येईल, डॉक्टर दीपक पाटील यांची प्रतिक्रिया. इंस्टाग्रामवरनं शौनक म्हणतायत, विरोधी पक्षनेता निवडला जाऊ देणार नसाल तर उपमुख्यमंत्रीपद बरखास्त करा. तर या प्रतिक्रिया आहेत महाराष्ट्राच्या. आणि आता महाराष्ट्राने कौल काय दिलाय आपल्या दुसऱ्या प्रश्नाला ते आपण पाहूयात. पोल सेंटरला 16,000 मतं या प्रश्नाला आलेली आहेत. विधिमंडळाचे संकेत पाळून विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडला गेला पाहिजे का असं वाटतंय. 75% लोकांना नक्कीच वाटतंय, ते म्हणतायत की हो नक्कीच विरोधी पक्षनेता निवडला गेला पाहिजे, आणि 25% लोकांना हा निर्णय योग्य नसेल असं वाटतंय. तर अशा पद्धतीने आज आपण 2 महत्त्वाच्या प्रश्नांवरती महाराष्ट्राचा कौल बघितलेला आहे. उद्या सुद्धा असाच एक नवीन प्रश्न घेऊन आणि त्याच्यावरती उत्तरं शोधण्यासाठी आम्ही येणार आहोत 0 आवरमध्ये. भेटूया रात्री 8 वाजता. आज मात्र इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.